क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिंडोरी रासेगाव उमराडे नजीक स्पेक्ट्रम इथर्स प्रायव्हेट लिमिटेड केमिकल कंपनीला भीषण आग, हवेत धुराचे लोट, परिसरात भीतीचे वातावरण, अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात। दिंडोरी तालुक्यातील पेठ रोडवरील रासेगाव उमराडे परिसरात असलेल्या स्पेक्ट्रम इथर्स प्रायव्हेट लिमिटेड या केमिकल कंपनीला सोमवारी दुपारी सुमारे 11 ते 12 वाजेच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली। आग लागल्यानंतर कंपनीच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उसळल्याने रासेगाव उमराडे व परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। प्राथमिक माहितीनुसार गॅस गळतीमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। आग वेगाने पसरत असल्याचे लक्षात येताच कंपनी प्रशासनाने तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली। घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे। या आगीत कंपनीतील 2 ते 4 कर्मचारी जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। जखमींची नेमकी संख्या आणि त्यांची प्रकृती याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही। दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून आग लागण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला। या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले। सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग नियंत्रणात आली असून पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी गोरख जाधव, दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।